श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 10वा समास 8वा प्रचित निरूपण। श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहिल ते शहाणे। यरवेडे धन्यवाणे प्रचिती विण नाना रत्ने नाना नाणी परीक्षण न घेता हानी। प्रचित न येता निरूपणी बैसोच नाही। तुरुंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहता प्रचितीस आले। तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी। बीज उगवेलस पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे। प्रचित आलिया ऐकावे निरूपण प्रचिती विण औषध घेणे। तरी मग धडची बिघडणे अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण। प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठकिले देखत देखता। शोधून पाहिल्या विण काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। मागच्या आठवड्यामध्ये आपण सगुण भजन यावर अतिशय सुंदर असं प्रबोधन आणि निरूपण आपण माऊलींच्या मुखानेच ऐकलेलं आहे। अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी मागच्या आठवड्यात केलं। आणि आज जो विषय आपल्याला दासबोध ग्रंथातील दशक 10वा समास 8 यामध्ये आपण आजचा विषय आहे तो म्हणजे प्रचित निरूपण। हा प्रचित हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला असेल। याचा जर साधा सरळ सोपा अर्थ जर बघितला तर अनुभव। प्रचित म्हणजे काय तर अनुभव। हा व्यवहारामध्ये अतिशय प्रचलित असा शब्द आहे। कारण व्यवहार करताना आपण जर त्या व्यवहारातला जर अनुभव नसेल तर आपण नक्कीच फसवल्या जाऊ शकतो। म्हणून हा मुद्दा आपल्याला इथे समर्थांनी छोटी छोटी दृष्टांत देऊन पटवून दिलेला आहे। प्रचिती आणि प्रचित ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला परमार्थापर्यंत घेऊन जायचा आहे। परंतु आता अगोदर या ठिकाणी आपण समजून घेऊया की व्यवहारामध्ये हा शब्द कसा काय आलेला आहे। तर जोपर्यंत आपण कोणतीही खरेदी विक्री करा, साधं शेतकऱ्याने एखादं बी जरी घ्यायचं ठरवलं, त्याला जर त्या बियाबद्दल जर अनुभव नसेल तर तो फसवल्या जाऊ शकतो। योग्य प्रतीचं बी त्याला मिळू शकत नाही आणि दिलेली किंमत त्याला त्याची परत मिळत नाही। आता पितळ आणि सोनं याच्यातील जाणकार फक्त सोनार असतो। तसंच नाणी हिरे गारा याच्यातला जो फरक आहे तो फक्त सराफ किंवा सोनारच जाणू शकतो, रत्नकारच जाणू शकतो।
आपल्यासारखा जर ज्याला आपल्याला काहीच त्याचा अनुभव नाही आहे तर चमकणारा खड्याला आपण हिरा म्हणून तो एखाद्या वेळेस लाखाची किंमत देऊन आपण खरेदी करू शकतो. मग आपण काय होईल तर आपल्याला प्रचिती नाही आहे, अनुभव नाही आहे त्याबद्दल, आपण फसवले जाऊ शकतो की नाही. म्हणून या ठिकाणी समर्थांनी छोटी छोटी उदाहरण देऊन हा विषय अतिशय सुंदर हाताळलेला आहे. आणि म्हणून पहिल्याच ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की जो शहाणा आहे ना त्यांनी नेहमी प्रचिती घ्यावी, आणि जे प्रचिती विना व्यवहार करतात ते वेडसड, अडाणी आणि मूर्ख त्यांना असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग आपली गणना कशात आहे तर आपण शहाणे आहोत. म्हणून शहाण्यांनी नेहमी प्रचिती घेऊन पुढे व्यवहार करावा, आपली फसवणूक होणार नाही. आजच्या आज काळामध्ये आपण बघितलं बाहेर तर फसवणारे पावलं पावली मिळतात आपल्याला. आणि म्हणून आपण कसं आहे दृष्टी आपली आणि बुद्धी ही व्यवहारवादी असायला पाहिजे. आपल्या माऊली नेहमी सांगतात व्यवहार करताना कसं करायला पाहिजे तर बुद्धीने चातुर्याने आपण जर तो व्यवहार केला तरच आपल्याला तो सक्सेस होईल, आपले जे नुकसान होणार नाही त्यामध्ये आपलं. माझ्याकडे येणारी जी मंडळी आहेत त्यांना मी नेहमी सांगतो दिवसातून 10 मिनटं वेळ काढ, भक्ती कर आणि स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नको. आणि पहिला आधी अनुभव घे की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज या क्षेत्रातले अधिकारी पुरुष आहेत का, याचा अनुभव घे, प्रचिती घे आणि मग ठरव त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं का, त्यांचं ऐकायचं का, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जायचं का, हे तू मग ठरव. आज जे तू समस्येच्या निमित्तानं नाणीच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी मला जो भेटला आहे तो कुणीतरी तुला शिफारस केलेली आहे, तुझ्या नातेवाईकाने असेल, मित्रमंडळीने असेल, हितचिंतकाने असेल, म्हणून तुम्ही या ठिकाणी आले असाल. परंतु ज्या वेळेला तुम्हाला स्वतःला अनुभव येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं ती प्रचिती घेतली आहे असं समजायचं. आणि स्वतःला आलेला अनुभव जो असतो या अनुभवावरून आपण अनुमान काढणं सगळ्यात योग्य असतं. कारण अध्यात्मशास्त्र हे विज्ञानासारखंच एक शास्त्र आहे. जसं विज्ञानामध्ये सिद्धांताशिवाय विश्वास ठेवला जात नाही तसं अध्यात्मामध्ये प्रचितीशिवाय अनुभूतीशिवाय विश्वास ठेवता कामा नये. खरं जे अध्यात्मशास्त्र किंवा खरे जे आध्यात्मिक सत्पुरुष आहेत त्यांच्या सहवासात गेल्यानंतर अनुभूती येणारच. अनुभूती जर नसेल तर तो सत्पुरुषच असू शकत नाही. त्यामुळे त्याची अनुभूती घ्या, त्याची प्रचिती घ्या. आपलं अध्यात्मशास्त्र सांगतं की संतांच्या सहवासात अनुभूती येतेच येते. ज्यांना अध्यात्म कळलेलं नाही तर ते म्हणतात हे चमत्कार आहेत आणि चमत्कार होऊ शकत नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये संत ठरवण्यासाठी संत कुणाला म्हणायचं की जो अनुभूतीचा पुतळा आहे, जो प्रचितीचा पुतळा आहे, जी प्रचितीची खाण आहे त्याला संत म्हणायचं. आणि म्हणून संत ठरवताना ते सांगतात की अशी किमान 2 तरी उदाहरणं आम्हाला सांगा की आम्ही याला संत म्हणू, की यांच्या सहवासात गेल्यानंतर काहीतरी अघटित घडलं, काहीतरी अनुभूती आली आणि हे संत आहेत याची प्रचिती घेतली 2 तरी माणसं आमच्यासमोर उभी करा, मग आम्ही व्हॅटिकन सिटी त्याला संत म्हणून पदवी देऊ. आपल्या देशामध्ये दुर्दैवानं त्याला चमत्कार समजला जातो, कारण अध्यात्मशास्त्राबद्दलचं अज्ञान असल्यामुळे अज्ञानी लोक त्याला चमत्कार म्हणतात आणि संत चमत्कार घडवतच नाहीत वगैरे. अरे बाबा, संतांच्याच सहवासात चमत्कार घडणार. संत जादू नाही करत. जादू ही परत करता येते, चमत्कार हा परत होत नाही, लक्षात घ्या. तो प्रत्येकाची बौद्धिक क्षमता आणि आध्यात्मिक जी उंची आहे त्याच्यावर त्याला आलेली ती अनुभूती असते. आणि संताचं लक्षणच आहे त्याच्या सहवासात ती अनुभूती आलीच पाहिजे, त्यालाच संत म्हटलं जातं. आपण थोडंसं विषयांतर झालं होतं, मूळ विषयाकडे वळूया. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की तुम्ही आठवड्याचे संत संग कराल, तुमचा म्हणजे भ्रम आहे तो निराश होण्यासाठी तुम्ही सगुणाची भक्ती कराल. पण सगुणाची भक्ती करताना त्या सगुणाची प्रचिती आली पाहिजे, अनुभूती आली पाहिजे, तरच समजायचं ह्याच्यात देवत्व आहे म्हणून. आणि त्यासाठी हा मुद्दामून समाज घेतलेला आहे की तुम्ही अनुभूती घ्या. आपण नेहमी सांगतो संत संघ ही आमची कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये आम्ही तुम्हाला घडवतो. जे जे काही ग्रंथांमध्ये ते पावलोपावली इथे सुद्धा तुम्हाला अनुभवाला आलं पाहिजे. आणि त्याचं हे स्वरूप आहे की आम्ही जे दररोज सांगतो की माझ्याकडे येणाऱ्या माणसाला तू पहिली प्रचिती घ्या आणि मग विश्वास ठेव. पहिल्यांदा 8च दिवस फक्त नामस्मरण कर, कारण नामस्मरण हे मनाचं संवर्धन करणारी एक शक्ती आहे, एक बल आहे, एक केंद्रस्थान आहे. आणि ती भक्ती जर तुम्ही केलीत
तर तुमचं मनाची एकाग्रता निर्माण होईल, तुमच्यामध्ये संयम वाढेल, तुमच्यामध्ये समयसूचकता वाढेल, तुमच्यामध्ये प्रगल्भता वाढेल, तुमच्यामध्ये साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढेल, तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण वाढेल. हे जे आम्ही सांगितलेलं आहे ते अभ्यासांती सांगितलं, हवेत नाही सांगितलं आहे. कारण त्याची प्रचिती मी घेतलेली आहे आणि ती प्रचिती मी तुम्हाला देऊ इच्छितो. म्हणून तर मी सांगितलं तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. तेव्हा प्रचितीविना विश्वास कधीही ठेवायचा नसतो. पण प्रचिती येण्यासाठी सगुण भजन तितकंच महत्त्वाचं आहे. संतांचं किंवा देवाचं किंवा गुरुचं तुम्ही भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण, श्रवण अशा प्रकारे अर्चन, दास्य, सख्य अशा प्रकारे ही जी नवविधा भक्ती सांगितले त्याच्यातून सद्गुरूंजवळ या भजन माध्यमातून, सगुण भजन माध्यमातून पोचा, मग तुम्हाला त्याची प्रचिती येणार. बघूया आपण, आपल्याला समर्थ रामदास स्वामी पुढे काय सांगतात ते आपण पुढे श्रवण करूया. श्री गुरुदेव माऊली. आपल्याला माऊलीने अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये इतके सुंदर आपल्याला पटेल असं सांगितलं आणि त्याच्यामुळे ते अंतःकरणामध्ये लगेच जातं आणि हीच खरी प्रचिती असते. आज आपल्याला आत्मप्रचिती नाही आहे आणि आत्मप्रचिती आपले आत्मज्ञानी आपले गुरुमाऊली आपल्या समोर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापुढे हाच विषय सांगणं म्हणजे खूप अवघड आहे आणि माऊलींनी तो अतिशय सुंदरपणे आपल्यापर्यंत मांडलेला आहे. प्रचिती ही गुरु अध्यात्मशास्त्रामध्ये 3 प्रकारच्या प्रचिती सांगितलेल्या आहे. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. ज्यावेळेस शास्त्रप्रचिती या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की चराचरातला तो परमेश्वर तो सर्वव्यापी आहे, ते परब्रह्म चराचरात व्यापून उरलेलं आहे आणि तेच आत्मतत्व आहे, तेच परब्रह्म आहे. आणि याची अनुभूती घ्यायची असेल, ती आत्मप्रचिती यायची असेल तर सद्गुरू, गुरूंशिवाय आपल्या तरणोपाय नाही आहे. कारण सद्गुरू हे त्यांनी ते जाणलेलं आहे, ते आत्मसाक्षात्कारी आहे आणि त्याच्यामुळेच ते आपल्याला मार्गदर्शन करून त्या प्रचिती, आत्मप्रचितीपर्यंत आपल्याला नेतात, आपल्या हात धरून घेऊन जातात. म्हणून गुरूंशिवाय हे ज्ञान नाही आहे. आपल्या माऊलींनी आपल्या त्या हरिपाठामध्ये किती सुंदर सांगितलेलं आहे बघा. सद्गुरूंनी श्रेष्ठ दुजा नाही कोणी, म्हणून त्यासी विभक्त राहू नये. राहू नये विभक्त, गंगा जैसे मन, प्रत्यक्ष भगवंत आहे त्यांच्याजवळी, आहे त्यांच्याजवळी. ईश तो सावळा, अर्क तो पिंडी माझी उतरला, उतरला अर्क स्वानंदी बुडाला. नरेंद्र म्हणे स्वानंद घ्यावा वेळोवेळा. हा स्वतःचा अनुभव, ही स्वतःची आत्मप्रचिती घ्यायची असेल तर गुरूंशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही आहे. कारण प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याजवळ आहे. आणि ही जे शास्त्रात सांगितलेलं आहे, ग्रंथात सांगितलेलं आहे, ते आपल्या माऊलींनी आपण त्यांची सगळ्यांनी प्रचिती घेतलेली आहे. आज आपण या ठिकाणी आज लाखोच्या संख्येने नाही, आपला हा संप्रदाय हजार नाही, लाखो नाही तर कोटींच्या पर्यंत का पोचला, आता आपण प्रत्येकाने ती अनुभूती घेतलेली आहे. गुरुप्रचिती आपल्याला आलेली आहेत आणि म्हणून आज आपण इथे येऊन बसलेला आहात. या ठिकाणी मला सांगायला माझीच एक प्रचिती, मलाच माझ्या माऊलींचा जो अनुभव आहे छोटासा तो आपल्यामध्ये मी सांगू इच्छिते. कारण मी पण अशीच स्वामीजीकडे मला सुख मिळावं यासाठी गेलेली होती, भक्तीला लागली होती. माऊलींनी सांगितलं ओम नरेंद्रनाथाय नमः हा मंत्र जप करायचा आणि एक अध्याय वाचायचा. भक्ती सुरू झालेली होती आणि त्यामध्ये परीक्षा नेहमीच असतात आणि त्या परीक्षा हे सद्गुरू आपल्या घेत असतात. आणि याच्यामध्ये जर तू त्या परीक्षेमध्ये तू पास झाला तर आपल्या माऊली आपला हात कधीही सोडत नाही. म्हणून ही परीक्षा असते बघा. माझी पण एक परीक्षा झाली आणि तुम्हाला सांगते की माझे जे पती आहे ते आमचा लोखंडी ग्रिलचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या ग्रिल ज्या मोठमोठ्या असतात त्या उचलायच्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्या आणि नेहमीचंच काम होतं. पण एक दिवस अचानक त्यांना चमक भरली. चमक एवढी जबरदस्त होती, साधी नव्हती की त्यांना हातपाय, जो उजवा पाय होता तो उचलताही येत नव्हता. घरामध्ये ते अंथरुणाला खिळून राहिले आणि संध्याकाळची वेळ होती. अचानक चमक भरल्यानंतर रात्री डॉक्टरकडे पण आम्ही जाऊ शकलो नाही आणि रात्रभर त्यांना एवढा त्रास झाला. आम्ही फक्त माऊलींचा धावा करत बसलो. परंतु माऊलींनी पहाटपर्यंत त्यांना एक आधार दिला, मानसिक आधार म्हणतो ना, तो या भक्तीमुळे मिळतो. आणि अक्षरशः त्यांना पहाटे पहाटे झोप लागली. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. 4 माणसांनी उचलून त्यांना समोरच्या हॉस्पिटलमध्ये नेलं कारण पाय उचलत नव्हता. रात्रभर त्या पायातून कळा निर्माण होत होत्या आणि त्या पायातला जो रक्तपुरवठा होता तो बंद पडला होता
आणि तो पाय आपोआप रात्रीतून सुकून गेला होता. सकाळी ज्या डॉक्टरकडे नेलं, ते हाडांचे स्पेशलिस्ट होते, त्यांनी बघितलं सांगितलं की यांचा MR करावा लागेल. दुपारी MR केला, रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की यांची जी पायाची मेन नस आहे ती माझ्या मणक्याचा जो मणक्याची गादी असते त्या गादीमध्ये, शेवटच्या गादीमध्ये ती अडकलेली आहे आणि त्यामुळे त्या पायाला रक्तपुरवठा होत नाही आहे आणि यांचं लगेच ऑपरेशन केलं नाही तर यांना ती नस आपल्याला जास्त अजून पुढे मोठा आजार जडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे शनिवार होता, सोमवारी ऑपरेशन करायला त्यांनी 9 वाजता बोलवलं आणि भाविकांना मला सांगायला आनंद वाटतो की रविवारी संत संघ होता आणि कारण माझे पती जे होते ते ग्रिलचा धंदा करणारे होते, कारण तिथं घण ठोकावं लागतो, हातोडी मारावी लागते आणि जर ऑपरेशन मणक्याचं झालं तर ते कधीही हातोडी हातामध्ये घेऊ शकणारे नव्हते. रविवार होता, संत संघाला गेली. संत संघामध्ये माऊलींना गारणं घातलं, माऊली आमचा संसार 4 जणांचा आहे, तुम्हीच सांभाळणार आहे. माझ्या पतीचं जर ऑपरेशन झालं तर ते 6-7 महिने काय वर्षभरही ते गॅरेज चालू शकणार नाही, तुम्ही तारणारे आहात आणि तुम्हीच आमचं हे संकट आहे ते निवारण करणार आहेत. काकुळतीने विनंती केली, घरी आली आणि सांगितलं. संत संघातमध्ये निक्षून सांगते, जो भक्ती करतो ना तो माऊलींना निक्षूनपणे सांगतो, मला दुसऱ्या दिवशी सोमवारी 9 वाजता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे यांना. जर तुम्ही 9 वाजेपर्यंत जर मला मार्ग दाखवला नाही तर पुढची जबाबदारी ती तुमची आहे, मग तुम्ही तारा किंवा मारा मला. घरी आली, यांना सगळं सांगितलं आणि रात्र ही माऊलींच्या नामस्मरणात गेली. सकाळीच उठली 7 वाजता. ज्यावेळेस यांना उठवलं, कारण आम्हाला 9 वाजता सोमवारच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं यांना, 9 वाजता मी सकाळी 7 वाजता यांना उठवलं. अहो उठा, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आणि मनामध्ये काहीतरी हुरहुर होती की माऊलींनी आपल्याला काहीतरी मार्ग दाखवणार आहे, कारण 9 वाजता आम्हाला ॲडमिट करायचं होतं त्यांना. उठल्यानंतर मी एवढंच विचारलं त्यांना की रात्री काही स्वप्नामध्ये स्वामीजींनी काही आपल्याला मार्ग सांगितला का? त्यावेळेस त्यांनी पटकन सांगितलं की तू ज्यावेळेस मला उठवत होती ना त्यावेळेस मला संत संघामध्ये माऊली हा धर्मदंड घेऊन उभे राहिलेले दिसले. श्री गुरुदेव केलं आणि सांगितलं की तू घाबरू नकोस, ते चव्हाण आहे ना त्यांना मी तुझ्याकडे पाठवतोय. आता तुम्ही म्हणाल चव्हाण कोण? ते आमच्याच शहरातले कल्याणमधलेच ते मॉलिश करणारे कबड्डीपट्टू ते, आणि त्यांना मी पाठवतो. हा सकाळचा दृष्टांत त्यांनी मला सांगितला. माऊलींचे शब्द कधीही खोटे व्हायचे नाही. तुम्ही उठा, अंघोळ करा आणि साधनेला बसा. त्यांनी साधना सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या माणसाला माहितीही नव्हतं तो माणूस सकाळी 8 वाजता सोमवारच्या दिवशी आमच्या दरवाजामध्ये येऊन उभा राहिला. मी म्हटलं भाऊ तुम्ही कसे काय आलेत? अहो माऊलींनी मला रात्रभर झोपून दिलं नाही. माझ्या कानावर ही गोष्ट गेली की तुमच्या पतीच्या पायामध्ये चमक भरली आणि रात्र 3 वाजोस्तर मी जागा होतो. पहाटे 5 वाजता उठून मी साधना केली आणि तसाच ती पेटी घेऊन, त्यांची ती मॉलिश करायची पेटी ती घेऊन मी तुमच्या दारात 8-9चा टायमिंग माझ्या माऊलींना दिला होता. त्यांनी 8 वाजताच माझ्या घरामध्ये त्या माणसाला पाठवलं आणि अक्षरशः काय सांगू, त्यांनी अर्ध्या तासामध्ये त्यांना घेतलं, बेडरूममध्ये गेले आणि काय करायचं ते केलं. आज मॉलिश करून त्या माणसाची जी नस जो ऑपरेशनने निघणार होती ती अगद्या अर्धा-पाऊण तासामध्ये ती सुटायचा प्रयत्न झाला तिचा. जे उभे राहत नव्हते, मांडी घालून बसत नव्हते, ते अर्ध्या-पाऊण तासामध्ये मांडी घालून बसायला लागले आणि 10 ते 15 दिवसामध्ये परत आमचं गॅरेज सुरू झालं. ही माझ्या माऊलींची कृपा, हा आशीर्वाद, आणि हाच मी एकटीने नाही घेतला हो, आज आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून हा संप्रदाय आपला हा कोटीच्या नाही अब्जापर्यंत नक्कीच जाणार आहे, कारण ही अनुभूती, ही गुरुप्रचिती आम्हाला सगळ्यांना आलेली आहे आणि आपण ही सगळ्यांना सांगायची आहे. कारण या ठिकाणी माऊलींनी एकच सांगितलेलं आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. मी जर सुखात आहे, माझे जर संकटाचे निवारण झालेले आहे, तर माझ्या शेजाऱ्याला मी दुःखी का ठेवू? मग हे सुख आहे ते संसारिक आहे, पण आध्यात्मिक सुख आपले माऊली दर आठवड्याला संत संघामध्ये देतात. बघा काय सांगितलेलं आहे, जो भक्त मठामध्ये जाऊन आला तो नाव संसाराची तरुणिया गेला. या संसाररूपी नावेमध्ये आपल्याला ही संत संघरूपी नाव आहे आपली, ही दर आठवड्याला असते आणि या नावेमध्ये आपण येऊन बसायचं आहे. कारण या स्वतः या नावेमध्ये कोण विराजमान आहे? तर आपले गुरुमाऊली विराजमान आहे. कारण आपला जो जन्म आहे
हा जन्म नुसता संसार प्रपंचाची घोंगडी सोडवण्यासाठी नाही आहे, किंवा आपण सद्गुरूंकडे जे यायचं आहे ते माझ्या मुलाला बरं वाटू दे, आमच्यावर असणारं कर्ज कमी होऊ दे, आमच्या घरादारामध्ये सुख येऊ दे, एवढ्यापुरतं आपण सीमित राहायचं नाही आहे. तर आपला आत्मा उद्धार झाला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं गुरूंकडे यायचं असतं. आणि गुरूंकडे एकदा आलो की गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. कारण गुरु काय करतात, आईची भूमिका करतात. आईला जसं त्या मुलाची तहानभूक कळते, त्याला केवढं भरवलं पाहिजे, किती भरवलं पाहिजे, किती वेळा भरवलं पाहिजे, कसं कसं भरवलं पाहिजे, तेच आईला माहिती असतं. एखादं मूल जास्त गोड पदार्थ खाऊ लागलं आहे, चांगला पदार्थ आहे म्हणून आई सगळ्यात चारत नाही त्याला, थोडासा चारणार, परत त्याला खेळायला पाठवणार, त्या उड्या मारून या आधी पहिला, नंतरच येणार. ते रडतं तरी देत नाही. का तर तिला माहिती असतं गोड पदार्थ आहे, पचायला जड असणार, तर त्याला खेळू दे, उड्या मारू दे, थोडा व्यायाम होऊ दे, अन्न पचलं, पहिलं पचलं की नंतर देऊ. तसं संतांचं असतं, तसं गुरूंचं असतं. गुरु काय करत असतात की आपल्याला अशा प्रकारे टॉनिक देत असतात. ते टॉनिक असतं पण आपल्याला कळत नाही. आणि तो विषय आहे पुढच्या प्रवचनाचा. आणि म्हणून मी त्याच्यावर जास्त आता प्रकाश टाकणार नाही. की गुरुजी शिकवण देतात आपल्याला, त्या शिकवणीनुसार जर आपण वागलो तर आपल्यामध्ये प्रचंड बदल होतील. तो विषय आपल्या दुसऱ्या संत संघाचा आहे किंवा दुसऱ्या आठवड्याचा आहे, म्हणून त्याच्यावर जास्त भाष्य नको करूया. गुरु कसे शिकवतात बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. ऐकायला किती वाक्य छोटंसं आहे, पण त्याच्यामध्ये इतका अर्थ भरला, इतका अर्थ भरला आहे की तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगलात तर तुमच्या जीवनाचा कायापालट होऊन जाईल. दुसऱ्यासाठी कोण जगतो, तो देवच असतो, लक्षात घ्या. देवच दुसऱ्यासाठी असतो. म्हणून तर त्याचा दुश्मनसुद्धा त्याचं नाव घेतो. त्याचा भक्त नाव घेतो, पण दुश्मन पण त्याचं नाव घेतो. कारण त्याचं कर्तृत्वच असं असतं की दुश्मनालाही वाटतं नाही नाही प्रसंगामध्ये तर त्याला आपण हाक मारली पाहिजे. आपल्या पुराणांमध्ये अनेक उदाहरणं आपण पाहतो. भस्मासूर पाहतो, शक्टासूर पाहतो, तृणासूर पाहतो, घंटासूर पाहतो, पांचजन्य पाहतो. हे सगळे राक्षस आहेत. हे राक्षस देवाचं नाव घेतात, देवाच्या नावानं प्रबळ होतात, उन्मत्त होतात, शेवटी त्यांचा नाश होतो. परंतु जरी नाश झाला तरी देव त्यांचा कधी तिरस्कार करत नाही. म्हणून त्याचा कधी द्वारपाल होऊन बसतो. बळीराजाचा द्वारपाल झाला ना भगवान विष्णू, पाताळात जाऊन द्वारपाल झाला. असा तो देव जो कधी कुणावर अवकृपा करत नाही, जो कधी सगळ्यांवर सम पातळीमध्ये प्रेम करतो. भगवान भोलेनाथाने आत्मलिंग दिलं आणि काय सांगितलं की जिथे ठेवशील तिथून ते उचललं जाणार नाही. ज्यावेळी रावण त्याचा अतिरेक करणार म्हणून नियतीनं त्याला दुर्बुद्धी दिली, पण भगवान भोलेनाथ त्याच्यावर गेले नाही. तसं नाही, भगवान भोलेनाथ गेले, त्याला दुर्बुद्धी आल्यामुळे किंवा तो पुढे काहीतरी वाईट करेल म्हणून नियतीनं त्याला दुर्बुद्धी दिली आणि त्याला लघुशंका झाली. आणि त्यामुळे त्याला तिथे ते लिंग ठेवावं लागलं. ते नंतर तिथून उचललं गेलं नाही. पण ही देवाची करणी नाही, त्याच्या कर्तृत्वाची करणी आहे ती. देव त्याच्याबरोबर आला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, असा तो देव आहे. म्हणून त्याला सगळेजण जपतात, म्हणून त्याला भसतात. तसंच सद्गुरू असतो. म्हणून मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं की सद्गुरूंपेक्षा जगात कोणीही मोठं नाही असं जो समजतो नर, त्याचाच उद्धार होतो. माझ्या आईपेक्षा जगात कोणीच हुशार असू शकत नाही, विद्वान असू शकत नाही असं त्या मुलाला जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आईचं ते प्रेम संपादन करताना आईच्या नेतृत्वाखाली घडतं. माझ्या आईला काय कळतच नाही असं ज्यावेळी समजतो त्यावेळी तो कुठेतरी वाहत गेलेला असतो. मी एक सुंदर दृष्टांत दिला असता इथे, परंतु आपल्यापाशी तेवढा आता वेळ राहिलेला नाही आहे, कारण 2च मिनटं शिल्लक राहिलेली आहेत. तेव्हा आपण नेहमी ज्याला वाटतं की आपला उद्धार झाला पाहिजे, नुसतं संसार प्रपंच झाला म्हणजे झालं नाही, संसार प्रपंच तर झालाच पाहिजे. मनुष्य जन्माला आपण आलेलो आहोत, मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे ती करतच राहणार आम्ही. पण ही कर्तव्य करत असताना माणूसपणाच्याही पलीकडे आम्हाला गेलं पाहिजे. यासाठी गुरुराया तुम्ही सांगणार ते आम्ही ऐकणार आणि तुम्ही सांगितलेल्या मार्गाने जाणार. याच्यासाठी तो अनुग्रह घ्यायचा असतो. अनुग्रह म्हणजे दीक्षा.
गुरु जो मार्ग सांगतात त्याची दीक्षा घ्यायची, त्याचा वसा घ्यायचा आणि त्या मार्गानं जायचं. म्हणून ते अनुग्रहामध्ये सांगितलं तर स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, कुणाला छळू नका, कधी बाहेरख्याली राहू नका, कधी दुर्व्यसन करू नका. आपल्या संस्कृतीबद्दल अतोनात प्रेम करा. कारण आपल्या संस्कृतीवर टीका टिप्पणी करणारे जे लोक आहेत त्यांना अध्यात्मशास्त्र आहे हे माहीत नाही आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या ज्ञानाप्रमाणे अध्यात्मावर टीका करतात, संस्कृतीवर टीका करतात. आता त्याच्यावर टीका केल्यामुळे लोकांमध्ये अश्रद्धावान भाव निर्माण होऊन समाजामध्ये विचित्र विचित्र जे प्रकार सुरू झालेले आहेत ते त्याच्यामुळे झालेत. पण हे त्यांच्या विद्वानांच्या लक्षात येत नाही की माणसाला संस्कारच माणूस बनवत असतात. त्या माणसामधला माणूस जर जागृत व्हायला पाहिजे असेल तर संस्कृती आणि संस्कारांची आवश्यकता आहे. हे जोपर्यंत संस्कार त्या व्यक्तीमध्ये ताज्य आहेत तोपर्यंत ती व्यक्ती माणूस राहते. ज्यावेळेस संस्कारांपासून तो बाजूला होतो त्या माणूस पशु होतो. तर हे संस्कार स्वीकारण्यासाठी, हे संस्कार आपल्यावर प्रभुत्व या संस्कारांचं करून घेण्यासाठी संत संघाला यायचं. आणि संस्कार कुणाचे घ्यायचे की त्याची पहिली प्रचिती घ्यायची. म्हणून दासबोधामध्ये सांगितलं की ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, ज्यांच्या खांद्यावर तुम्ही मान ठेवणार आहात विश्वासानं, त्याची पहिली प्रचिती घे. त्याची प्रचिती आली की मात्र मग बिनधास्तपैकी त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो सांगेल त्या मार्गाने जा. तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.